नमस्कार मंडळी, विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। आणि आज आपण बघत आहोत की आपण बनवलेला आहे आलू वांग्याची रस्सा भाजी। तर त्यासाठी आलू वांग्याची भाजी बनवत असताना सगळ्यात आधी आपण पॅन मध्ये तेल गरम करून घेतलेले आहे। त्यामध्ये आपण थोडे मोहरी आणि जिरं तडतडून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांद्याऐवजी आपण एक छान बारीक चिरलेले टमाटर घालायचे आहे। टमाटर आता आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहे। आपण त्याची प्युरी न बनवता आपण अशा पद्धतीने टमाटर त्यामध्ये कापून टाकलेले आहे। आता आपले टमाटर थोडे मऊ होत आले की आता त्यामध्ये आपण कांदा आणि खोबऱ्याची जी पेस्ट बनवून घेतली होती आपण फ्राय करून, आता ती यामध्ये टाकून घेणार आहे। त्यामध्ये मी बारीक करताना थोडी कोथिंबीर सुद्धा घातली होती। आता ते टाकल्यानंतर त्याचा खूप छान सुगंध येतो। आणि आता ही लो फ्लेमवरती आपल्याला छानपैकी हळूवारपणे परतून घ्यायची आहे। तुम्ही जेवढ्या आरामामध्ये परतून घेतली तेवढ्या आरामामध्ये छानपैकी असं त्याचं तेल बाहेर येते आणि चवही चांगली लागते। आता त्यामध्ये आपण धनिया पावडर घालून घेणार आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे। तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही मसाला घालू शकता। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे आणि आपल्याला त्यामध्ये लाल तिखट घालायचे आहे। तुमच्या चवीनुसार तुम्हाला तिखट वापरायचे आहे, तुम्हाला लागेल त्या प्रमाणामध्ये। आणि हे छानपैकी परतून घ्यायचे आहे। लो फ्लेमवरतीच आपल्याला हे छानपैकी परतून घ्यायचे आहे। आणि अशा पद्धतीने बघा आपण परतून घेतो। आता हे आपल्याला लो फ्लेमवरती त्यामधून थोडं तेल बाहेर येईपर्यंत हळूवारपणे परतून घ्यायचं आहे। आणि आता बघा, तुम्ही बघू शकता की त्यामधून आपल्याला थोडं थोडं तेल बाहेर येताना दिसत आहे। तर आपण बघू शकतो आता आपला मसाला जवळपास ही प्युरी तयार झालेली आहे। आता आपण त्यामध्ये आलू वांग्याची भाजी म्हटल्यानंतर आपण त्यामध्ये सगळ्यात आधी आपण आलू घालणार आहे, म्हणजेच बटाटे। आणि त्यानंतर त्यामध्ये आपण थोड्या वेळाने एक थोडं फ्राय करून थोडी उकळ घेतल्यासारखी करून त्यामध्ये नंतर आपण वांगे घालणार आहे। तर सगळ्यात आधी आपण आलू टाकून घेतलेले आहेस, म्हणजे बटाटे टाकून घेतलेले आहे आणि ते छानपैकी आपल्याला थोडेफार फ्राय करून घ्यायचे आहे, म्हणजे ते थोडे लवकर झाले पाहिजे म्हणून। आणि त्यानंतर आपण त्यामध्ये थोडी एक झाकून थोडी उकळ काढून घेतली की आता थोडं त्यामध्ये आपण एकदा फिरवून त्यामध्ये थोड्या वेळात लगेच आपण बघू शकतो की आपण पुन्हा एकदा आपण त्याची उकळ काढून घेत आहोत। आणि आता पुन्हा एकदा आपण त्याला बघू, त्यामध्ये तेल आणखीन बाहेर आलेले आहे थोडं छानपैकी। आता प्युरी छान झाली। आता आपण मीठ टाकून घेऊ त्यामध्ये आणि आपले आलू थोडे मीडियम होत आले की आता आपण त्यामध्ये थोड्या वेळाने त्यामध्ये वांगे टाकून घेणार आहे। तर याला छानपैकी आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे। प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगळी असते आणि त्याची टेस्टही त्यानुसार थोडी वेगळी येते। तर आता आपण यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता बघा आपण यामध्ये जे आपलं वांग होतं ते कापून घेतलेलं होतं आता छानपैकी, आणि ते आता यामध्ये टाकून घेतलं आहे। आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपली आलू वांग्याची भाजी बनवणे सुरू आहे। तर आता यामध्ये सगळा मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे आलू आणि वांगे एकत्र झाले पाहिजे छानपैकी आणि छानपैकी ही सगळी प्युरी त्यामध्ये मिक्स झाली पाहिजे। तर अशा पद्धतीने छानपैकी आपण त्याला मिक्स करून घेतलेलं आहे। आता आणखीन थोडं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी घालून घेतलं की आपण पुन्हा एकदा त्याची वाफ काढून घेणार आहे। वाफ काढून घेतली की आपली भाजी तयार। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे। नक्की बनवून बघा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।